रोजच्या धावपळीच्या जीवनातून बाहेर पडण्यासाठी, शांततेचा अनुभव घेण्यासाठी मला असं ठिकाण हवं होतं जिथे समुद्राच्या लाटा ऐकता येतील आणि नारळाची उंच झाडं दिसतील. हे एक सुंदर आणि शांत ठिकाण असेल जिथे नैसर्गिक सौंदर्य आणि शांतता माझं मन शांतीत ठेवेल. म्हणूनच मी अशा ठिकाणच्या शोधत होतो तिथे मला या सर्व गोष्टी अनुभवता येतील. म्हणूनच मी असा एक समुद्र किनारा निवडला जिथे रहदारी खूप कमी असेल आणि मला शांतता अनुभवता येईल. दापोली तालुक्यातील हरणे बंदरापासून अवघ्या 15 ते 20 मिनिटाच्या प्रवासाच्या अंतरावर असलेलं हे तामस तीर्थ समुद्र किनारा मी निवडला. तामस तीर्थ बीचवर समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकताना किंवा सूर्यास्ताचा देखावा पाहताना मन शांत होऊन जाते. हे ठिकाण अनेक पर्यटकांसाठी एक उत्तम निसर्ग स्थळ आहे. तुम्ही निसर्गाच्या जवळ जाऊ इच्छिता आणि जीवनाच्या धावपळीपासून थोडं दूर जाऊ इच्छिता तर तामस तीर्थ बीच हे एक आदर्श स्थान ठरू शकते. आगळ, हळद, पेस्ट, मसाला आणि हे रवा आणि तांदळाचं पीठ आणि तिखट आणि चवीला मीठ टाकलं. काय नाही ते पण तिकडचंच आहे. पुण्यावरती चिकन टिक्का बनते एवढं काही नाही पण ते आमच्याकडे निघून यायचं. तामस तीर्थ समुद्र किनारा दापोली या तालुक्याच्या ठिकाणी असल्यामुळे मी पुण्यावरून निघालो. पुण्यावरून तसे बरेच मार्ग आहेत तर त्यातील उत्तम मार्ग म्हणजे भोर वरंधघाट मार्गे जाणारा मार्ग. या प्रवासातच निरात देवघर डॅमचा सुंदर असा विस्तृत जलाशय पाहत आपण वरंधघाटापर्यंत पोहोचतोय. या दरम्यान आपल्याला या बॅकवॉटरचा सुंदर मनमोहक नजारा आपल्याला पाहायला मिळतो. वरंधघाट हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक अत्यंत सुंदर व निसर्गरम्य घाट आहे. वरंधघाट प्रामुख्याने त्याच्या सुरम्या डोंगर रांगा, धबधबे आणि जंगलासाठी प्रसिद्ध आहे. भोर पासून वरंधघाट वळण घेत डोंगराच्या पायथ्याशी जातो. हा घाट मार्ग एक मार्गदर्शक म्हणून वापरला जातो आणि इथे फिरण्यासाठी ट्रेकिंग करणाऱ्यांना खूप आवडतो. विशेषतः मान्सून मध्ये येथे धबधबे आणि हरित तरंगाचे दृश्य खूपच आकर्षक असतात. म्हणूनच या घाट मार्गे प्रवास करणाऱ्यांचं प्रमाण खूप आहे. हा घाट उतरून आपण मार्चच्या हद्दीत कधी पोहोचतो हेही समजत नाही. या प्रवासासाठी तुम्ही गुगल मॅपचा वापर केला तरी सर्वप्रथम तुम्हाला भोर मार्गे जाणाराच रूट दाखवला जातो. एकदम सुंदर रूट आहे हा. रस्ता बोललात तुम्ही तर इतर ठिकाणचा उत्तम रस्ता आहे. तुम्ही वरंधघाट उतरला तर तुम्हाला कुठे शक्यतो अडचण नाही. बऱ्यापैकी खाली वरंधघाट उतरला, रायगड जिल्ह्याची हद्द सुरू झाली की बऱ्यापैकी रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. काही अडचण नाहीये जास्त. आणि आपण मुंबई गोवा हायवेला लागलं की मुंबई गोवा हायवे न वापरता त्याच आपण भोर मार्गे येणाऱ्या रस्त्याने सरळ पुढे आलो. महाड सिटीकडून मंडणगड रस्ता लागतो, त्या रस्त्याने आलोय आणि तिथेच काही अंतरावर आपल्याला लेफ्ट टर्न घेऊन दापोलीकडे रस्ता जातो. म्हणजे आपल्याला हे अंतरही वाचतं, रस्ताही चांगला आहे, कुठे खड्डे नाहीयेत. एकदम ठराविक 1-2-3 ठिकाणं सोडली तर बऱ्यापैकी रस्ता एकदम उत्तम आहे. प्रवास करता करता दापोली सोडून आपण हरणे बंदरकडे कधी पोहोचतो हेही समजत नाही. हरणे बंदर म्हणजे मत्स्याचं उत्कृष्ट आणि सुंदर असं मार्केटच आहे. येथील मासे घेऊन जवळपास कुठेतरी समुद्रकिनारी राहण्याचा आनंद खूपच वेगळा असतो. तामस तीर्थ बीच हरणे बंदर पासून 15 किलोमीटर दुरीवर असल्यामुळे मी सर्वप्रथम हरणे बंदरवर आलो. येथे मासे खरेदी करणार आणि मग तामस तीर्थ बीच येथे रवाना होणार. म्हणून मी सर्वप्रथम येथे मासे घेण्याचा निर्णय घेतला. सुंदर असे समुद्र किनारी वसलेले हरणे हे गाव आज प्रसिद्ध आहे ते तिथल्या मासळी बाजारासाठी. दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होणारा हा बाजार रत्नागिरी मधील सगळ्यात मोठा बाजार आहे.
या बाजारासाठी पर्यटक मोठ्या संख्येने हरण्यात येतात. नयनरम्य समुद्र किनारा आणि निसर्ग सौंदर्य लाभलेले हरणे गाव. पूर्वी मुंबई गोवा मार्गावरील बोटी या ठिकाणी थांबत असत. या ठिकाणी बंदर असे नाही किंवा कोणतीही नदी समुद्राला मिळत, शिवाय नैसर्गिक आसरा उपलब्ध नाही, तरीही बोटी येथे थांबत असतात. बारीक फ्राय कर खाता येईल. कोलंबी असते अशी साफ करायची. जरा त्याला नख लावून शेंती सोवर आणि याच्यामध्ये धागा असतो ना, कसला धागा असते काला दोरा, तो काढायचा. ते काढायचा कसा तो? हा, तो धागा. तो खायला चांगला नसतो ना? काय नाही, आम्ही खातो ते काय म्हणजे तसं काय अडचणीचं नाही ते खाल्लं. मग ते लोकांचं उगाच म्हणणं आहे ते. मन नाही, त्यांनी चव वगैरे काय खराब होत नाही ना? कायच नाही. बंदरवरती या मावशींकडे मासे घेऊन झालेले आहेत. एकदम सुंदर मासे भेटलेले आहेत. आता जाता इथून आपण अपरिचित असा, म्हणजे बऱ्याच लोकांना माहित नाहीये, लोक खूप गर्दीच्या ठिकाणी जात आहेत, पण अननोन बीच जे खूप कमी लोकांना, म्हणजे इथल्या लोकांना माहितीच आहेत, पण आपल्याकडच्या लोकांना फार कमी माहिती आहेत, अशा तामस तीर्थ या समुद्र किनाऱ्यावर जाऊयात आपण. ती ड्राईव्ह करायला कोणाला आवडत नाही, मला तर खूप आवडतं. पण एक इमॅजिन करा की रस्ता आहे आणि रस्त्यावर आपण मस्त सुंदर कोकणातला रस्ता आणि त्याच्या उजव्या बाजूला संपूर्ण समुद्र किनारा. हा कोस्टल रोड आहे. आपण ज्यावेळेस कर्दे बीच कडून तामस तीर्थ बीच कडे जातो त्या दरम्यान हा बीच आहे. इतका सुंदर नजारा आहे आणि गाडी चालवायला खूप सुंदर वाटतंय. आज मी बघितलं कर्दे बीच, हरणे बंदर खूप गर्दी आहे, फुल ट्रॅफिक आहे. त्यामुळे मला तामस तीर्थ हा समुद्र किनारा मी निवडला, कारण की मला क्राऊड नकोय आणि मला शांतता हवी आहे. मी या कोकणातील निसर्ग सौंदर्याची शांतता अनुभवण्यासाठी आणि शांतता जगण्यासाठी आलोय. तुम्ही बघताय आपण या बीचने गाडी चालवताना इतकं सुंदर वाटतंय. हरणे बंदरवर आपण मासे घेतले आणि लगेच निघालो तामस तीर्थ बीच कडे. तामस तीर्थ बीच म्हणजे अवघ्या 20 किलोमीटरचा हा प्रवास अर्ध्या पाऊण तासामध्ये कधी निघून जातो तेही समजत नाही. त्याचे कारणही तसेच आहे. हरणे बंदरवर निघालं की मुरुड, कर्दे, लाडघर बीच मार्गे आपण तामस तीर्थला पोहोचतो. संपूर्ण रस्ता बऱ्यापैकी समुद्राला लागूनच आहे. हा अनुभव म्हणजे निसर्गाचं स्वरूप आपण डोळ्यांनी पाहत तामस तीर्थकडे जातो. आणि या प्रवासात हा बीच कधी लागतो, ते गाव कधी भेटतं आपल्याला तेही समजत होत नाही. आत्ता आपण आहे करजगाव. आपण आत्ता आलेलो आहे सागरकन्या होमस्टे ठिकाण आहे इथे. इथेच गाडी लावलेली आहे आणि इथूनच आपल्याला होमस्टे आहे तिथे जायचे. हे आहे दापोली तालुक्यातील करजगाव. या ठिकाणी असलेलं हे सुंदर असं सामतीर्थ समुद्र किनारा. हा समुद्र किनारा कधी ऐकला नसेल ना तर आहे. हरणे बंदर पासून एकदम अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेलं एकदम सुंदर ठिकाण आहे. आता आमची इथे राहायची व्यवस्था झालेली आहे. होमस्टेचा एक फायदा आहे, तुम्हाला एकदम हायफाय सुविधा भेटतील की नाही माहित नाही, पण चांगली स्वच्छता, एकदम सुंदर घरगुती जेवण इथे मिळते आणि खूप काळजीपूर्वक अशी कुटुंब असतात.
कोकणातील या सुंदर ठिकाणी आपण अनंत बीचवर पण गेलं पाहिजे, असंच हे ठिकाण आम्ही निवडलं आणि मी इथे आलोय. आपण आता पुढे पाहूयात की हे रिसॉर्ट किंवा होमस्टे कसं आहे. नक्कीच सुंदर तर असणार आहे, कारण की मी याचे गुगलवरचे रिव्ह्यू पाहिले. रिव्ह्यू खूप सुंदर होते आणि जेवणाचे रिव्ह्यू तर जास्त खास होते. तर चला आता आपण पोहोचतोय. पुढेच आहे आपलं हे हॉटेल. आतमध्ये एंट्री करतानाच ही सुंदर गडद अशी नारळाची सुंदर अशी झाडी दिसते आणि या झाडीमध्ये हे रिसॉर्ट आहे, या झाडीमध्ये हे हॉटेल आहे. म्हणजे आपले स्वागतच इतकं सुंदर झालंय तर नक्कीच सुंदर. आहा, एकदम समोर पण आपल्याला हे होमस्टे दिसतंय. एकदम सुंदर नजारा नक्कीच असणार आहे. पाहतोय आपण या गर्द नारळाच्या झाडीमध्ये हे वसलेलं आहे. अरे वा, समोर रिसॉर्ट आहे आणि या होमस्टे हॉटेलच्या मागेच आपल्याला बीचही दिसतोय. वा, सुंदर नजारा आहे एकदम. मला ते ठिकाण खूप आवडलं. आज आपण इथला पाहुणचार पाहूयात आणि व्हिडिओमध्ये लास्टला आपण इथला कसा पाहुणचार होता हे जाणून घेऊयात. एकदम सुंदर ठिकाण दिसतंय. इथूनच ही एंट्री आहे आणि एकदम बीचला लागूनच हे होमस्टे हॉटेल आहे. ठीक आहे, समोरच बीच. वा, नमस्कार. मी फोन केला होता तुम्हाला, अजित वेणुपुरे म्हणून बुकिंग केलं होतं. आहे का रूम अवेलेबल? आहे. येस येस. चांगला व्ह्यू आहे एकदम, म्हणजे एकदम समुद्राकडचाच व्ह्यू दिसतोय. तुमचे रिव्ह्यू बघितले, रिव्ह्यू पण खूप चांगले आहेत. आम्हाला कुठली रूम देताय तुम्ही? ही देताय का? ओके ओके, छान आहे, छान एकदम. म्हणजे आता आम्ही चेक इन करू शकतो लगेच? ओके. आणि जेवणाचं कसं तुम्ही बनवून देणार? आम्ही मासे आणले. मासे आणून दिले तर बनवून देणार. आणलेत आम्ही. मासे दिले की बनवून आम्ही देणार आमच्या पद्धतीने. हा, कोकणी पद्धतीने, आमच्या कोकणी पद्धतीने आम्ही. आम्हाला कोकणी पद्धतीनेच आवडतात एकदम. आणि मी बऱ्याच बघितलं, मला जवळपास म्हणजे मला असा बीच वाटतं की शांतता पाहिजे तिथे, एकदम रिलॅक्स थांबता येईल फॅमिलीसह, म्हणून मी आलो. आणि मला हा आल्या आल्या हा व्ह्यू बघितला आणि खूप आवडलाय. धन्यवाद. थँक्यू. आता मी चेक इन करतो. येस येस, थँक्यू. नमस्कार. ही एंट्री आहे. इकडे रूम आहेत, एक आणि 2 रूम आहेत. हा पॅसेज आहे आणि या पॅसेजला समोर एकदम व्ह्यू आहे. हा समोर एकदम सुंदर अप्रतिम असा हा व्ह्यू दिसतोय. आणि पलीकडेच हा नजारा आहे. एकदम सुंदर ठिकाण आपण निवडले. एकदम या होडी आहेत, या होडी मच्छीमारांच्या होडी आहेत. पलीकडेच हे गाव आहे, तामस तीर्थ बीच. हा बीच आहे दापोली तालुक्यातील करंजगाव या ठिकाणी. आणि या बीचला लागूनच असलेलं हे सुंदर असं सागर कन्या बीच रिसॉर्ट. इतकं प्रसन्न वातावरण आहे की याचं मी तुम्हाला शब्दातही वर्णन करून सांगू शकत नाही. या सागर कन्या हॉटेलचे मालक आहेत भाटकर कुटुंबीय. यांचा पाहुणचार, यांचं जेवण बनवण्याची पद्धत आणि यांनी मेंटेन केलेलं हे हॉटेल एकदम सुंदर ठिकाण आहे. येथे स्वच्छ वातावरण आहे, स्वच्छताही चांगली आहे, जेवणही चांगलं बनवलं जातं. आणि या हॉटेलच्या समोर त्यांनी बनवलेल्या प्रिमाइसेस, लावलेली फुलांची झाडं, मुलांसाठी खेळायला केलेली व्यवस्था एकदम सुंदर ठिकाण आहे. तामस तीर्थ बीच हा महाराष्ट्रातील दापोली तालुक्यातील एक सुंदर आणि शांत समुद्र किनारा. या ठिकाणी साधारणपणे पर्यटकांची गर्दी कमी असते, ज्यामुळे हे ठिकाण खास शांततेसाठी आदर्श आहे. तामस तीर्थ बीच वर गेल्यावर तुम्हाला निसर्गाचा अपूर्व सौंदर्य अनुभवता येते. नारळाच्या उंच झाडांनी वेढलेला आणि लाटा ऐकता येणारा हा समुद्र किनारा अत्यंत आकर्षक आहे.
इथल्या शांतीत तुम्ही खूप ताजेतवाने आणि विश्रांतीचा अनुभव घेऊ शकता. हे मागं आहे, हे हॉटेलमध्ये राहिलेलो आहे. एकदम घरगुती आहे, सुंदर आहे, एकदम वातावरण सुंदर आहे. पॅसेज मध्ये बघितलं समोरच एकदम समुद्र किनारा बघतो आपण. बघितलं हे मागं रूम आहे आणि रूमच्या गॅलरीतूनही बाहेरचं पूर्ण दिसतं. म्हणजे तुम्ही खिडक्या जरी उघडल्या तरी समोर दिसते आणि एकदम गर्दी नाहीये मागे. बघितलं आपण खूप कमी लोक आहेत. म्हणजे इतक्या सुंदर ठिकाणी आपण आज राहायला आलो. जर तुम्हाला कोकणात शांतता पाहिजे असेल, गर्दीचं ठिकाण नको असेल, त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. म्हणजे तुम्ही हरणे बंदरवरून मासे घेऊ शकता आणि इथे येऊन तुम्ही ते बनवूही शकता. आत्ता जस्ट मी राहिलो, खूप छान वाटतंय मला इथे. आज मुक्काम करणार आहे. मी तुम्हाला यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो, कारण की एकदम सुंदर आणि एकदम चांगलं कुटुंब आहे. म्हणजे कोणताही आरोगणपणा नाही, समजूनही तितकंच घेतात आणि एकदम घरगुती आहे. तुम्हाला नक्की यायला आवडेल. म्हणजे इथे ज्यांना शांतता हवी आहे त्यांनी इथे नक्की यायला पाहिजे. आपण आता इथे राहिलोय, तर इथे आपण बघूया की कोकणात मासे कशा प्रकारे केले जातात. कारण आपले मासे हे कोकणातल्या माशांसारखे होत नाही. तर चला मग आपण पाहूया मासे कसे केले जातात. आता हे काय बनवत आहे तुम्ही? आता ही कोळंबीचा रस्सा. ओके. प्रॉन्सचा. प्रॉन्स. आता थोडंसं त्याच्यात हे लसूण टाकते. हा, म्हणजे फक्त ठेचून लसूण. हा, आणि आता याला कुठले कुठले हे मसाले? हे काय केलं होतं फ्रायसाठी. फ्रायसाठी आपण पहिलं मीठ लावून घेतो. नंतर कोकमाचं जे आगळ म्हणतात त्याला, कोकम आगळ असतं ते लावून घेतो. मग त्याच्यामध्ये आपले आलं, लसूण, कोथिंबीर, याची मिरची, याची पेस्ट ती करून लावून घेतो. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिंग, आपला हळद, गरम मसाला, म्हणजे तुमच्या याच्यात काळा मसाला असेल तो, आणि नंतर आपलं लाल तिखट जे मी घरी बनवलेलं आहे. ओके. म्हणजे त्याची काही स्पेशालिटी आहे का की लाल तिखटाची? हा, हे आमचं म्हणजे आम्ही हे घरी बनवतो. तुमच्याकडे जसा काळा मसाला तुम्ही बनवता, म्हणजे त्याच्यात काय कांदा, लसूण, खोबरं वगैरे असं घालून जो काय मसाला, तसं आमच्याकडे खोबरं वगैरे नाही वापरत. कांदा, खोबरं, लसूण वगैरे नुसती लाल मिरची, सुकी मिरची, आणि त्याच्यात आपले सगळ्या प्रकारचे गरम मसाले, त्याच्यामध्ये त्याचा आम्ही तो मसाला बनवतो लाल तिखट. म्हणजे त्याच्यात वेगळं असं काही नसतं. म्हणजे कोकणात याची स्पेशालिटी काय? कोकणात आमच्याकडे जो मासा केला जातो त्याची चव आणि कोकणातली चव. म्हणजे काय डिफरन्स काय राहतो? हा आपला जो लाल, आता हा लाल मसाला आहे. आता मी सांगितलं त्याप्रमाणे हा लाल मसाला बनवलेला असतो. हा घरी बनवलेला असतो, दुकानचा नाही, घरी. आणि कोकणातली स्पेशालिटी म्हणजे आपले ताजे मासे, हे महत्वाचं आहे. तुमच्याकडे कसे ते बर्फातले, आपल्याकडे हे ताजे मासे एकदम फ्रेश, ते घेऊन म्हणजे त्याला वेगळी चव असते. फ्रेश माशाने वेगळी चव. तर हा कांदा ह्याच्यामध्ये परतून मी घेतला आहे. ह्याच्यामध्ये आधी थोडीशी पेस्ट टाकणार आहे, आलं लसूण सगळ्याची पेस्ट. मग हळद टाकणार, त्याच्यात थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट हे टाकणार. नंतर वरून जरा थोडंसं शिजत आलं की थोडं वरून मग त्याला आंबटपणा येण्यासाठी कोकम, म्हणजे तुम्ही त्याला काय म्हणतात, कोकम आगळ. हा, आगळ किंवा कोकम टाकणार त्याच्यामध्ये, आपण सोलकढीसाठी वापरतो ते टाकणार. आणि नंतर हे खोबरं भाजून घेतलेलं आहे,
म्हणजे कांदा आणि खोबरं भाजून घेऊन त्याचं हे असं भाजून घेतलेलं ते वाटून मग त्याला लावला. हे वरतून झालाय. हा बरोबर त्यात बनवून घेतलेले आता वाटून घेतलेलं आहे. ओके, ते पण मग या मसाल्या यामध्ये हे शिजत आलं ना की ते टाकणार. शिजत आल्यानंतर आणि मग मीठ, सगळ्यात शेवटी मीठ. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट जी केली होती ती टाकली आहे. त्याच्यानंतर हळद टाकली, लाल तिखट टाकलं आणि नंतर प्रॉन्स टाकले. ते आता मिक्स चांगले करून घेतलेत. आता वाफेवर थोडा वेळ ठेवते, मग त्याला आपोआप पाणी सुटेल कोळंबीला. आणि मग नंतर आपल्याला जेवढं पाहिजे ना आगळ, हळद पेस्ट, मसाला आणि तिखट आणि हे रवा आणि तांदळाचं पीठ आणि तिखट आणि चवीला मीठ टाकलं. मी आता हे फ्राय करणार, म्हणजे कट वगैरे करून घेतलेले आहेत. हा आमच्याकडे बनवलं ना की अशी चव होत नाही, जसं तुमच्याकडे बनवल्यावर चांगली चव लागते. म्हणजे त्याचं काय कारण असू काय शकतं? याला सगळं लावलेलं आहे आता. हा हा हा. म्हणजे असा स्पेशल असा काही मसाला आपला घरगुती मसाला स्पेशल म्हणजे असा घरगुतीच मसाला. आम्ही माशांच्यासाठी खास स्पेशल असं काही नाही बनवत. जो आपला ते तुम्ही विकत नाही ना, घरून बनवता? म्हणजे असं घरीच जसं बनवलेलं. की आता बाजारात फिश फ्राय किंवा हा असे असं मसाले असं काही मिळतात. नाही. आपला साधाच घरचा घरगुती मसाला आहे. त्याला ते आता सगळं लावलेलं आहे. आता ते रवा आणि तांदळाचं पीठ. हा मसाला जरा वेगळा आणला होता, म्हणलं बघू कसं चवीला लागतं तिथं. कुठला? हा एकच एकच तो हलवा त्याला हलवा 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 म्हणतात, हलवा हलवा. म्हणतात, सरंगा पण म्हणतात त्याला. हा हा. थोडा वेगळा त्याची थोडीशी वेगळी चव लागते, पण छान लागते त्याची पण चव. आमच्याकडे फ्राय करताना कमी तेल वापरतात, हा म्हणजे जास्त तेल वापरले की आता हे तर आम्ही असं म्हणजे ह्याचं काय काय जण डीप फ्राय करतात. हा हा हा. म्हणजे कढई वगैरे ठेवतात. आणि जास्त तेल टाकून नाही, आम्ही तर खूपच कमी टाकतो. पण हा तर बाजूला फक्त- चांगले फ्राय होण्यासाठी डीप फ्राय चांगले की हे चांगलं? शॅलो फ्राय चांगले. सॅलो फ्राय चांगले आहे. डीप फ्राय मध्ये कसं खूप हे होतं तेलाचं तेलाचं, तेलाचा पण नाश. म्हणजे ते कसं खूप दिवस मग वापरलं जात आणि जास्त तेल पण चांगलं हा. नाही, त्यामुळे हे हे इतकं तेल कसं बरोबर आता आहे. हे झाले ना फ्राय की ते साईडला करून ठेवणार. हा, हा. मग त्याचं तेल सगळं खाली उतरणार खाली उतरणार. आणि कडक पण होतात कडक होण्यासाठी. नाही नाही, ते पण तिकडचंच आहे. म्हणजे पुण्यामध्ये चिकन भेटतात तिथे. एवढं काही नाही, पण ते आमच्याकडे भिजून यायची. आता मला वाटतं त्यांची बदली झाली म्हणजे आली नाही. नाहीतर हे आजारी तयार. चला तर मग आता ही आपली डिश तयार आहे. ती कोळंबी. सागरी मासे तर आपल्याकडे भेटतात, पण ते कोकणातच जाऊन का खावेत याचं कारण आहे की तिथे आपल्याला फ्रेश मासे भेटतात आणि आपण त्याच दिवशी ते बनवून खातो. त्याच्यामुळे त्याची चव चांगली राहते. आणि त्यातच सागर कन्या हॉटेलमध्ये बनवलेले मासे इतके सुंदर चविष्ट होते की त्याची चव अजूनही आमच्या जिभेवर रेंगाळत आहे. कशी थंडी? लय थंडी आहे. कुठीने बरं वाटतंय ना जरा शेकायला. आता थंडीचा सीझन असल्यामुळे कोकणमध्ये फिरण्याचा उत्तम काळ. आम्ही जेवण केलं आणि आम्हाला खूप थंडी लागल्यामुळे आम्ही मस्त शेकोटी पेटवली. या हॉटेलच्या बाहेर मस्त जागा, स्पेस आणि सुंदर असं लाइटिंग असल्यामुळे रात्रीचा टाइम कधी संपला आणि झोपायची वेळ कधी आली हेही समजलं नाही. आम्ही झोपी गेलो आणि सकाळी थेट उठलो तर चहा घेण्यासाठीच.
सकाळी नाश्ता केला आणि स्वतःला या समुद्रकिनारी झोपून दिले. समुद्रकिनारा म्हणताल तर एकदम सौंदर्याची खाणच जणू. किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा, त्यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज, नारळाची उंच झाडं, येथील स्वच्छता तर काही सांगायलाच नको. कुठलीच घाण इथे अजिबात आली नाही. आणि सगळ्यात महत्वाचं होतं की इथे क्राऊड कसलाच नव्हता. आपण स्वतंत्र एका प्रायव्हेट बीचवर असल्यासारखं येथील वातावरण. इथे फेरफटका मारता मारता सहज माझं एका ठिकाणी लक्ष गेलं तर इथे भरपूर सी बर्ड सुद्धा मला पाहायला मिळाले. मी सहज त्यांच्या जवळ जाऊन पाहिलं. इतके सुंदर सी बर्ड्स होते. त्यांचा व्हिडिओ शूटिंग करण्याचा मोह मला आवडला नाही आणि मी ते शूटिंग मध्ये कॅचही केलं. आपल्या डोक्यात फक्त ठराविकच समुद्रकिनारे आहेत. गणपतीपुळे, दिव्या आगार, श्रीवर्धन, कर्दे बीच, हरणे बंदर. अरे याच्यापेक्षाही वेगळेही बीच आहेत की अजूनही लोक बरीच तिथे जात नाहीत. अगदी कमी क्राऊडची सुंदर निसर्ग ठिकाणं आहेत. सध्या मी कोकण सिरीज म्हणजे सध्या मी कोकणचे व्हिडिओ बनवतोय. त्याच्यामध्ये मी असेही वेगवेगळे व्हिडिओ आणणार आहे की ते बीच आहेत, राहायची व्यवस्था काय आहे, कसा बीच आहे, क्राऊड कसा राहतो. आपण बघितलं तर इथे गाव आहे. गाव एकदम सुंदर गाव आहे. एकदम कोकणी घरं आहेत, कौलारू, अगदी नारळाची उंच झाडं आणि या झाडांमध्ये बसलेली गावं. इथली गावातली माणसंही प्रेमळ आहेत. कोणाला पर्यटक येतात त्यांना कसला त्रासही नाहीये. आणि पर्यटकांनी काळजी घेतली पाहिजे की आपण ज्यावेळेस पर्यटन विहार करतो त्यावेळेस आपलाही या लोकांना काही त्रास झाला पाहिजे. कुठलंही असभ्य वर्तनही नाही पाहिजे आणि या मनमुराद निसर्ग सौंदर्याचा आनंदही घेतला पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुका आणि या दापोली तालुक्यातील छोटस टुमदार आणि इतकंच सुंदर समुद्रकिनारी वसलेलं करजगाव गाव आणि या करजगावला लागूनच असलेला तामस तीर्थ समुद्रकिनारा. एकदम सुंदर, स्वच्छ आणि मनमोहक नजारा असलेला हा समुद्रकिनारा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आणि या समुद्र किनाऱ्याला लागूनच असलेलं सागर कन्या होमस्टे, येथील पाहुणचार आणि येथील लोकेशन कसं वाटलं हेही आवर्जून सांगायला विसरू नका. तुम्हाला जर या ठिकाणी राहायला यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये येथील कॉन्टॅक्ट नंबर, संपर्कही नंबरही दिलेला आहे. येथे दूरध्वनी करून नक्की बुकिंग करा, कारण येथे फक्त 2च रूम असतात. जास्त रूम नसल्यामुळे तुम्हाला यायचं असल्यास येथे अवश्य अगोदर संपर्क करा आणि मगच या. इतकं सुंदर हे ठिकाण आहे की
की तुम्हाला येथे वारंवार यायलाही नक्की आवडेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग भेटू परत नेक्स्ट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू. आम्ही परत येऊ. हो या परत या. मी वाट बघतो तुमची. आम्हाला खूप आवडते. अरे वा, धन्यवाद. तुम्हाला इथे यायचं असल्यास तर त्यांचा नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करून नक्की या. बाय बाय.